श्री स्वामी समर्थ. पितृपक्ष 2025 कधी आहे? 2025 मध्ये पितृपक्ष 7 सप्टेंबर रविवार पासून सुरू होईल आणि सप्टेंबर 21 रविवार रोजी सर्व पितृ अमावस्याने संपेल. हा संपूर्ण 15 दिवसांचा काळ आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्यांना शांती मिळावी यासाठी असतो. पितृदोष शांती पूजा घरी कशी करावी? पितृदोष निवारण्यासाठी घरात पूजा करणे शक्य आहे. यासाठी तुम्ही खालील सोप्या पद्धती वापरू शकता. तयारी: घराला आणि स्वतःला स्वच्छ ठेवा. दक्षिण दिशेकडे तोंड करून बसा. एक चौरंग किंवा लाकडी पाटा घेऊन त्यावर पांढरे स्वच्छ वस्त्र घाला. त्यावर तुमच्या पूर्वजांचा फोटो असल्यास किंवा प्रतिकात्मक म्हणून कुश, गवत आणि काळे तीळ ठेवा. संकल्प: हात जोडून आपल्या पूर्वजांचे स्मरण करा आणि त्यांची शांती आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी ही पूजा करत असल्याचा संकल्प करा. तर्पण: पितृपक्षातील सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे तर्पण. एका तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात पाणी, काळे तीळ, जवस आणि कुश, गवत घ्या. दक्षिण दिशेकडे तोंड करून ओम पितृभ्यः स्वधा नमः हा मंत्र म्हणत हे पाणी एका भांड्यात किंवा जमिनीवर सोडा. हे 3 ते 7 वेळा करू शकता. पिंडदान: तांदळाचे किंवा गव्हाचे पीठ, दूध, मध आणि तीळ एकत्र करून त्याचे छोटे गोळे पिंड तयार करा. हे पिंड एका केळीच्या पानावर ठेवून पूर्वजांना अर्पण करा. नंतर हे पिंड गाईला किंवा कावळ्यांना खाऊ घाला. कावळ्यांना पूर्वजांचे दूत मानले जाते. नैवेद्य: पूर्वजांना आवडणारे सात्विक पदार्थ, उदा, खीर, पुरी, भाज्या तयार करून ते अर्पण करा. ब्राह्मण भोजन: शक्य असल्यास एका ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला भोजन द्या. पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये? काय करावे? डूज: तर्पण आणि श्राद्ध विधी. आपल्या पूर्वजांच्या तिथीनुसार तर्पण आणि श्राद्ध विधी नक्की करा. दान धर्म: वस्त्र, अन्न किंवा पैसे दान करा. गाय, कुत्रा, कावळा यांना भोजन द्या. सात्विक भोजन: या काळात केवळ सात्विक आणि शाकाहारी भोजन घ्या. पवित्रता: घर स्वच्छ ठेवा. स्वतःला आणि मन शुद्ध ठेवा. काय करू नये? डोंट्स: शुभ कार्य: या काळात लग्न, मुंज, गृहप्रवेश किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे टाळा. मांसाहार आणि दारू: मांस, मासे, अंडी आणि दारूचे सेवन करू नका. नवीन वस्तू खरेदी, नवीन कपडे, दागिने, गाडी किंवा इतर मौल्यवान वस्तू खरेदी करणे टाळा. शरीराची स्वच्छता: या काळात केस कापणे, दाढी करणे किंवा नखे कापणे टाळावे. विशेषतः श्राद्धाच्या दिवशी वाईट विचार, कोणासोबतही वादविवाद करू नका आणि शांत व संयमित राहा. पूर्वजांसाठी नैवेद्याचे ताट, श्राद्ध भोजन कसे बनवावे? पूर्वजांसाठी नैवेद्याचे ताट तयार करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. हे पदार्थ सात्विक आणि ताजे असावेत. नैवेद्याच्या ताटातील मुख्य पदार्थ: वरण भात, साधे वरण तूळ डाळीचे, त्यावर साजूक तूप आणि भात. गोड पदार्थ: खीर, तांदळाची किंवा गव्हाची, पुरणपोळी किंवा शिरा. भाजी: भोपळ्याची भाजी, पडवळ, दुधी भोपळा किंवा इतर साधी पालेभाजी. कांदा लसूण वापरू नका. भजी किंवा वडे: मुगाच्या डाळीचे वडे किंवा इतर कोणत्याही डाळीची भजी. पुरी: गव्हाच्या किंवा ज्वारीच्या पिठाची पुरी. इतर: लिंबाचा तुकडा, मीठ आणि एखादे लोणचे. हे सर्व पदार्थ एकत्र एका ताटात, शक्यतो चांदीचे किंवा पितळेचे, वाढा. नैवेद्य दाखवण्यापूर्वी प्रथम कावळ्यासाठी किंवा गायीसाठी एक भाग बाजूला काढून ठेवा. नंतर ते ताट पूर्वजांना अर्पण करा. या पद्धतींचे पालन केल्यास तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतील. तुम्हाला आणखी कोणत्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.